हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज फायनली घरी जायचं आहे. मी लास्ट टाइम महालक्ष्म्यांना गेले होते घरी आणि आता दिवाळीला जायचं आहे. बहीण ऑलरेडी गेली आहे. बहीण गेली फ्रायडेला, भाऊ गेला सॅटरडेला काल, आणि मी आज जाते संडेला. एक लाईन से एक जा रहे हम. तर जाणार तर तसं मी ट्रॅव्हल्स नव्हते, बट भावाने दोन तीन महिन्याखालीच तिकीट बुक केलं होतं दिवाळीचं आजचं. त्यामुळेच मी लेट चालले, नाही तर मी कालच गेले असते तिकीट जर नसतं तर. तर मग आज ते कन्फर्म झाले आज सकाळी ते तिकीट. मला माहीत नाही असं चालतं का नाही. मी फर्स्ट टाइम एकटीने जाते अँड ॲज यू ऑल नो दॅट आय एम इंट्रोवर्ट. जर ते मला काही बोलले तर कसं, TC मला जर काही बोलला तर कसं काय होईल हे मला भीती वाटते. आणि माझ्यासोबत कोणीच नसणार आहे तिथं बोलायला. मलाच हँडल करावं लागेल जर जमलं नाही तर, कारण तिकीट भावाच्या नावाने. सक्का भाऊ आहे माझा, बट आता जमेल की नाही सांगता नाही येत. मला भीती वाटते. ट्रेन तसं पुणे स्टेशनहून नाही, हडपसरहून नाही, तर मला इथून हडपसरला जायचं आहे. पिंपरी चिंचवडवरून हडपसरला. मग हडपसरला जाऊन तिथून मग पुन्हा तिथून मग ट्रेन येईल. हडपसरवरूनच निघणार आहे ट्रेन. तर मग तिथून जायचं, मग पुन्हा लातूरला 3:30ला ट्रेन आहे. तर जायला 9 वाजतील, 9 साडेनऊ वाजतील. तर पॅकिंग तर मी कालच केली होती. आता फक्त मला स्किन केअरचं जे काय आहे, टॅबलेट्स वगैरे सगळं, सिरम वगैरे ते सर्व पॅक करायचे. आणि थोडेसेच कपडे घेऊन चालले मी. तर मला ह्यावेळेस ओझं नाही आहे, एकदम छोटी सॅग आणि पर्स एवढंच घेऊन जायचं आहे. त्यामुळे असं काही टेन्शन नाही. आणि मस्त 4-5 दिवस राहणार आहे मी. तसं मध्ये माझे कामं पण आहेत मंडेला, म्हणजे उद्या आमच्या कॉलेजमध्ये ॲल्युमिनी मीट पण आहे. तिकडे पण जायचं माझं चालू आहे प्लॅन, बट जाईल का नाही सांगता नाही येत, कन्फर्म नाही आहे. बघू काय होतं. सध्या तर मला टेन्शन आले. इथून तिथपर्यंत 25 किलोमीटर कसं जाऊ, कॅब करावी लागेल. त्याशिवाय ऑप्शन नाही. PMTनं तर शक्यच नाही, कारण आता मला PMTनं फिरायची सवय मोडली आहे. तर कसं तर होतं. नाही तर मी जेव्हा स्टार्टिंगला 3 महिने जॉब केला ऑफलाईन कंपनीमध्ये, अगोदरच्या कंपनीचा, PMTनं दररोज येणं जाणं होतं, टाईम टू टाईम सगळं. एवढं जास्त परेशानी व्हायची, जागा भेटायची नाही म्हणजे. आणि ही लाईफस्टाईल मला कधीच मी अनुभवली नव्हती, त्यामुळे मला हे सर्व नवीन होतं. आणि PMTनं फिरणं तर खूप जास्त अवघड होतं. संभाजीनगरला असताना काही नाही, जवळ होती कंपनी, त्यामुळे एवढं काही यायला जायला प्रॉब्लेम नव्हता. पण आणि तिथल्या सिटी बसला गर्दी पण नसायची. पण इथे खूप जास्त, तुम्हाला माहितीच आहे पुण्यातलं, तर त्यामुळे खूप परेशानी व्हायची. तेवढं मी सहन केलं 4 महिने पहिले. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत 5 महिने सहन केलं. त्यानंतर आता मग मला रिलॅक्स आहे, थोडंसं टेन्शन नाही. आणि नंतर आता गाडी पण आहे माझ्याकडे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. बट आत्ता मला जायचं टेन्शन आले. इथून तिथपर्यंत कसं जाऊ, काहीतरी ऑप्शन काढावं लागेल. तर आता रात्रीचे भांडे पडलेले आहेत थोडे. राहुल पण येईल आज, त्याचे कपडे घेऊन जाईल तो. त्याच्या तिकडे रूमवर जाईल, कारण इथे राहायला जमणार नाही त्याला एकट्याला. तर तो घेऊन जाईल त्याचे कपडे आणि मग तिकडेच राहील. मग मी परत आले की आम्ही दोघी, मग तो पण येईल इकडे. 30 तारखेपर्यंत आहे त्याचं काहीतरी काम चालू इकडे, तर ते पण संपलं की तो पण जाईल. छान वाटतं, पण हे सगळे असं भाऊ वगैरे आले की छान वाटतं. आता तिकडे पण गेल्यानंतर मामाकडे वगैरे जायचं परळीला. तर मस्तपैकी दिवाळी एन्जॉय करायची 5-6 दिवस छानपैकी. काहीच टेन्शन नाही घ्यायचं, एकदम रिलॅक्समध्ये सर्व काही चालू द्यायचं. आय डोंट नो की मी प्रत्येक दिवसाचे ब्लॉग टाकेल, कारण आता उद्या 20 तारखेला तर काहीच नाही आहे. त्यामुळे उद्या तर मला मे बी आम्ही पप्पा म्हणत होते की गावाकडे जायचं आजी आजोबाला फराळ द्यायला. तर मग मे बी आम्ही तिकडे जाऊ शकतो उद्या, मी, पप्पा, बहीण. तर मग बघू काय होतं आहे, तिकडे जाऊ गावाकडे. मग
मला मेन बँकचं काम करायचं आहे. उद्या जर मी तिकडे गेले परत 21, 22, 23 दिवाळीची सुट्टी असेल, बँक बंद असेल. ओ गॉड, किती अवघड आहे. कसं करू मी? अभी तो कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन हो गया. ठीक आहे, बघू, काहीतरी होईल, काहीतरी करता येईल. होईल कसं तरी मॅनेज. मग मला एक दिवस एक्स्ट्रा राहावं लागेल. 24 नंतर 25 तारीख एक दिवस एक्स्ट्रा राहते आणि मग येते मग रिटर्न. कारण बँकचं पण काम इम्पॉर्टंट आहे, आज्याचं पण भेटणं पण इम्पॉर्टंट आहे. सर्वच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तर अवघड जाईल ते बँकचं काम करायला. एनिवेज होईल सगळं पॉसिबल, एवढं लोड नाही घेणार मी. कारण माझं नेहमी ना, मला वाटतं त्याच गोष्टीमुळं मी कुठंतरी मला टेन्शन जास्त येतं की हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, असं माझ्या डोक्यामध्ये चालू असतं. त्यामुळे माझं काम म्हणजे डोक्याला माझ्या जास्त टेन्शन येतं. बट आता मी असं करणार आहे, ठीक आहे, होईल तेव्हा होईल, होईल तेव्हा होईल, होईल तेव्हा होईल, असं सोडून देणार आहे. जास्त टेन्शन घेऊन पण डोक्याला कशाला ताण द्यायचा आहे. आणि हे बघा, इथं तुम्हाला डाग दिसतोय का? हा डाग दिसत असेल इथे. मला ते मला लहान असताना पोळलं होतं. चहाच्या कपावर पडले होते मी. 1 महिना मला असं प्लास्टर केलेलं होतं. माझ्या लाईफमध्ये ना तेवढीच मोठी इंजुरी असेल. बाकी मला कधीच ॲडमिट केलेलं नाही, कधीच काहीच नाही. मी कधी जास्त आजारी पडलेली नाही. एवढंच मला एकदा झालेलं, हेच. ते पण प्लास्टर होतं, ॲडमिट वगैरे नाही. 1 महिना प्लास्टर होतं. बाकी चला मग आता मी अगोदर सर्व क्लीन करून घेते, भांडे वगैरे घासून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक बनवते. कारण जेवण करूनच जाणार आहे. 1 वाजता मला निघावं लागेल इथून. 1:30ला निघलं तरी पोहोचेल मी. ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही ना, ट्रॅफिकमुळे. बट तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की दुसऱ्याच्या तिकीटवर जायला जमतं का? कारण मला खूप जास्त भीती वाटते. मला जर ट्रेनमधून खाली उतरवलं तर मग कसं होईल? असं काही होऊ नये, प्लीज प्लीज गॉड, प्लीज असं काही होऊ नये. त्यांनी तिकीट ॲक्सेप्ट करावं आणि माझा जर्नी चांगला जावा. प्लीज प्रे फॉर मी. तुम्ही ब्लॉग बघताय तोपर्यंत मी पोहोचलेली असेल. बट तरीसुद्धा मला सांगा कमेंट करून. इन फ्युचरसाठी चांगलंच राहील. आणि फर्स्ट टाईम मी एकटी जाणार आहे ट्रेननी. म्हणजे मी ट्रॅव्हल्सने वगैरे केले, पण ट्रेननी फर्स्ट टाईम जाते आहे. कारण आत्तापर्यंत पप्पांनी कधी अलाउ केलं नाही की एकटी ट्रेननी ये म्हणून. बट आता मला थोडासा अजून कॉन्फिडन्स येतो आहे की जाऊ शकते मी. त्यामुळे मी जाते आहे. आणि जे मी तुम्हाला ट्रिप बोलले होते ना, ती ट्रिप आपण दिवाळीहून आल्यावर जाणार आहोत. तर चला आता पटकन निघूया म्हणते मी, आवरते सर्व काही आणि मग तुम्हाला भेटते. तर काहीच आता मला जरा भूक लागली म्हणून शिरा बनवते. स्वयंपाक काही मी बनवणार नाही कारण 12 वाजलेत आणि स्वयंपाक जर बनवत बसले तर खूप उशीर होईल. ट्रेन 2:30 वाजताच येते म्हणे स्टेशनवर. तर मग शिरा खाते आणि जाता मिसळ वगैरे नाश्ता करते आणि मग जाते. तसंच बघा, झाला शिरा, पटकन मी खाते आणि निघते. गाईज चला निघते मी. आणि चल, एकच बॅग आहे माझी आणि ही वाली. ह्याच्यामध्ये माझं ट्रायपॉड वगैरे सर्व काही जे इम्पॉर्टंट आहे. आणि चष्मा घालून जाते कारण रेल्वे दिसली पाहिजे ना, नंबर वगैरे, त्यामुळे. तर चला निघते आणि भेटते तुम्हाला स्टेशनला गेल्यावर. गाईज फायनली काल पोहोचले मी रात्री 9:30ला घरी. आणि आज आहे दुसरा दिवस. रात्री मी काही शूट केलं नाही आल्यापासनं, कारण खूप झोप येत होती आणि मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं म्हणून जेवण केलं आणि झोपेच गेले. ते आत्ता उठले सकाळी 11 वाजता. आणि आज मला जायचं आहे बँकेत. आज असेल बँक चालू, 20 तारीख आहे, तर असायला तर पाहिजे. मग जाते आता पटकन. आंघोळ वगैरे झाली आहे, पटकन आवरते आणि निघते. चला.
घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. सारी असुरी तिच्या लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको. आम्हाला प्रोमामध्ये फोन भेटला नाही म्हणून आम्ही आता रिलायन्स डिजिटलला जातोय आणि ते खूप दूर आहे इथून. आणि काय काय द्यायचं मला प्रोमा आहे आता त्याला कळू नये का. हा हे गव्हर्नमेंट ITI कॉलेज, आमच्या पिल्याचं कॉलेज, आणि त्याच्या पुढे येईल माझं कॉलेज, डिप्लोमा कॉलेज. कोणतं? हा, आमच्या दोघीचं कॉलेज, माझं आणि बहिणीचं. PL किती छान, किती आठवणी. हे आहे आमच्या लातूरचं क्रीडा संकुलन. हे बघा, तिथं आम्ही खूप फिरायचं. आणि हे आमचं PL खूप जास्त मेमरीज आहेत तिथल्या. तिथं आम्ही पाणीपुरी खायचो. हे बघा, नवीन झाली आता ही बिल्डिंग, आम्ही जुन्या बिल्डिंग मध्ये होतो. इथं पाणीपुरी खायचं मी दररोज, त्याच्यामुळे मला जास्त पिंपल आले. खूप मेमरीज आहे तिथं 3 वर्षाच्या. हे आलं समोर नंदी स्टॉप. तर गाईज, फायनली भावाने iPhone 17 घेतलेला आहे आणि तो मस्त आता खुश आहे. आणि आजचा ब्लॉग एवढाच होता. मी आता फायनली घरी आले, एन्जॉय करते दिवाळी. ब्लॉग थोडेसे लेट येतील, पण ब्लॉग नक्कीच येतील तुमच्यापर्यंत सर्व काही. तर चला मग, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.